पतंजली योगामध्ये आपल्याला दोन शरीर सांगितलेत, एक भौतिक शरीर आणि एक विचारांचं शरीर. आणि हे विचारांचं शरीर या भौतिक शरीराला पूर्णपणे खराब सुद्धा करू शकतं आणि त्याची उन्नती पण करू शकतं. म्हणून मी म्हणालो की एक्सरेमुळे हाडांची स्थिती कळते, सोनोग्राफीमुळे पोटातले अवयव कळतात, MRI पेट स्कॅनमुळे शरीरातील अवयव तसेच प्रत्येक पेशीची माहिती मिळते. परंतु मानसिक भावनिक समस्यामुळे शारीरिक व्याधी निर्माण होतात, तेव्हा मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात, परंतु मनाचे आणि भावनांचे स्कॅनिंग करण्याचे शास्त्र आपल्या प्राचीन ऋषी मुनींना माहित होते. असं म्हणतात की जेव्हा हे ऋषी मुनी म्हणजे ऋग्वेदाचा काळ आहे 23,031 इसवी सन पूर्व, ज्याच्यात जर आपण 2000 मिळवले तर ते 25,000 इसवी सन पूर्वी हे ऋषी मुनी असं म्हणतात की त्यांचं आयुष्य मर्यादा पण खूप होती. आणि आजच्यासारखे टीव्ही मोबाईल नसल्यामुळे ह्या लोकांनी भरपूर ध्यान केलं असेल, खूप साधना केली असेल. हे लोक वर्षानुवर्ष समाधीमध्ये असायचे आणि जेव्हा समाधीमधून बाहेर यायचे तेव्हा यांना यांचं शरीर तेजस्वी दिसायचं. यांना प्रश्न पडला की जर मी 2 वर्ष जेवलोच नाही, पाणी प्यालो नाही, तर मग या शरीराला एवढं सतेज ठेवलं कोणी? आणि म्हणून त्यांनी पुन्हा ध्यानात गेले, पुन्हा त्याच्यावर चिंतन केलं असेल, खूप त्याच्यावर परीक्षण केलं असेल आणि त्यांनी समजून घेतलं की ह्या शरीराला विश्व चैतन्य घेण्याची या शरीरामध्ये एक विश्व चैतन्य घेण्याची अजून एक यंत्रणा आहे. ह्याच्या मार्फत हा सूक्ष्म देह सगळी विश्विक ऊर्जा घेत होता. ती ऊर्जा या भौतिक शरीराला पोहोचवली जात होती चक्र आणि नाड्यांच्या मार्फत, आणि म्हणून हा देह सतेज आणि अत्यंत प्रसन्न होता. भौतिक शरीर जेवलेले वर्ष. आज सुद्धा बरेच योगी असे आहेत, त्र्यंबकेश्वरच्या भागात पण आहेत, ते सांगतात की आम्ही फक्त वर्षातून एकदा जेवतो, जेव्हा तिथे भंडारा असतो तेव्हा. आणि आज काही सूर्ययोगी असे आहेत की ते गेले 12 वर्ष जेवलेले नाहीत. याचा अर्थ असा की प्राचीन विज्ञान ह्या ऋषीमुनींनी समजून घेतलं होतं, या मानवी देहाचं रहस्य त्यांनी जाणून घेतलं होतं. आणि तो सगळा अभ्यास आपल्याला, मी ज्याला 5वा वेद म्हणतो, आयुर्वेद. आणि बघा शब्द किती सुंदर आहे, आयुष्य वृद्धिगत करणारे दीर्घायुष्याचं याच्यामध्ये आहे. आणि जर तुम्ही चरक संहिता बघितली तर त्याचा जो 7वा अध्याय आहे, पन्नरूपीय इंद्रिय व्याख्यानम, त्याच्यामध्ये हा विषय आलेला आहे. त्यांनी छाया प्रभा म्हटलेला आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपले ऋषी मुनी, आपले सद्गुरू जेव्हा आपल्याकडे बघतात तेव्हा आपला भौतिक देह मुळीच बघत नाहीत. आपण स्त्री आहे का पुरुष आहे हे सुद्धा ते बघत नाहीत. आपला सूक्ष्म देह बघतात आणि या सूक्ष्म देहामध्ये काहीतरी अंधारा भाग असतो आणि काहीतरी प्रकाशमान भाग असतो. त्याला आपण छाया म्हणूया. याचा भाग म्हणजे काहीतरी असंतुलन आहे, काहीतरी तिथे व्याधी आहे, काहीतरी अवयव मध्ये तिथे बिघाड आहे. आणि प्रभा म्हणजे अत्यंत संतुलित, अत्यंत तेजस्व. ते डॉक्टर आहेत का इथे, त्यांनी जो तेजस भूता म्हटलेला आहे त्याच्यामध्ये हा प्रकाश जो दिसतो त्याच्यामुळे आपल्याला कळतं की इथे सगळं काही व्यवस्थित आहे. तर हा विषय, आणि लक्षात घ्या इसवी सन पूर्व 2000 इसवी सन पूर्व, पुन्हा त्याच्यात 2018 टाकले तर 4000 वर्षापूर्वी चरक संहितेत सुद्धा हा विषय अत्यंत सखोलपणे मांडलेला आहे. एखाद 2 रेफरन्स देणार आहे. डिस्टॉर्शन ऑफ शॅडो इन रिस्पेक्ट ऑफ चेंजेस इन शेप, मेजरमेंट, कलर, लस्टर शुड बी कन्सिडर्ड ॲज वॉर्निंग साइन इवन इन द हेल्दी इंडिव्हिज्युअल्स. आपल्याला वाटतं मी गोळी घेत नाहीये, आपल्याला वाटतंय आपण फार बरे आहोत, आपल्यावर काही परिणाम नाही, जर एक स्कॅन काढून घेतला तर सगळं गुपित बाहेर येतं. आज आम्ही सुद्धा दर वर्षाला स्कॅन करून घेतो, कारण न जाणो कुठली नकारात्मक ऊर्जा कुठे साठते आहे आणि त्याच्यापासून काय घडणार आहे याची अगोदरच माहिती घेतलेली बरी. म्हणून पुढे जाऊया. प्राचीन विज्ञान. आपण तुमच्यापैकी काहींनी अनेक पुस्तकं, ही नावं मी म्हणतो, योग कुंडलिनी, लय कुंडलिनी, श्रीमद भागवत, पतंजली योग, शिवसंहिता वाचली असेल,
ललिता सहस्त्रनाम स्तोत्र वाचलं असेल, या सगळ्यामध्ये चक्र आणि नाड्यांचा उल्लेख आहे. फक्त आपण तो स्तोत्रामध्ये एकदम फास्ट म्हणतो आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि पुन्हा काही बुद्धिजीवी लोक म्हणतात हे प्राचीन आहे ना, हे अक्षरशः पुराणातली वांगी आहेत बर का. हे विज्ञान असूच शकत नाही, कारण विज्ञान म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? जे डोळ्यांनी दिसतं, ज्याला प्रयोगशाळेत सिद्ध ज्ञान मानणार. मग मी त्यांना 2-3 प्रश्न विचारतो फक्त. एक म्हणजे एखादं फळ झाडावरून खाली पडतं, तो 5वीतला मुलगा उभा राहतो, गुरुत्वाकर्षण शक्तीने पडतं बर का. गुरुत्वाकर्षण शक्ती तुम्ही आणि मी बघितलेली नाही आहे. पण आज आमचे कोळी बांधव जे समुद्रकिनारे राहतात, तुम्ही कुठलंही वर्ष सांगा आणि कुठल्या दिवसाची तिथी सांगा, ते तुम्हाला भरती ओहोटीच्या वेळा सांगणार आहेत. आज जर पृथ्वी कक्षेच्या बाहेर पाठवायचं असेल तर किती क्षमतेचं इंजिन आपल्याला पाहिजे आहे याचा आपला अभ्यास आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आज आपल्याला आपलं वजन प्रत्येकाचं माहिती आहे जे या पृथ्वीवरचं आहे, पण हेच वजन त्या न दिसणाऱ्या ग्रहांवर किती आहे, होणार आहे, याचा तक्ता आपला तयार आहे. म्हणजे जे ग्रह आपल्याला दिसत नाही त्याची पण गुरुत्वाकर्षण शक्ती आपण मोजलेली आहे आणि त्यानुसार आपण आपलं वजन किती असणार आहे हे सांगू शकतोय. याचा अर्थ दिसत नाही ते विज्ञान नाही, हे अतिशय चुकीचं आहे. नाही तर मला सांगा, तुमचे मोबाईल चालू आहेत, तुम्हाला काही दिसतं का हो? मोबाईल पासून त्या टॉवर पर्यंत काही जात आहे साऊंड वेव्स मध्ये किंवा कशामध्ये काही जाताना दिसतंय का? काही दिसत नाही. तुमचे मायक्रोवेव्ह चुपचाप चालतात, फक्त ते ऑन आहे म्हणून एक लाईट असतो आणि काही सेकंदामध्ये ते काम करतात. तुमचा FM रेडिओ स्पेशली लेडीजच्या बाबतीत तो कुठेतरी स्वयंपाकघरातल्या खिडकीत असतो आणि गाणी ऐकत स्वयंपाक चालतो सकाळचा. तो बंद पडला तर तुमचं लक्ष जातं. इतर वेळेस ते FM रेडिओ आणि ते टॉवर त्याच्यामध्ये काय चाललंय काही दृश्यमान नाही आहे. म्हणजे या वैश्विक तरंगाचा अभ्यास करता येतो. आज ती प्रणाली उपलब्ध आहे, आज नव्हे अनेक वर्षापासून आहे, पण ते विज्ञानात कसं बसवायचा हा त्यांच्या पुढे प्रश्न होता. असो, पुढे जाऊया. तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचकोशाचा खूपच छान अभ्यास केलेला आहे आणि क्वांटम फिजिक्स, मी पहिल्यांदाच हा शब्द वापरतोय, पराभौतिक शास्त्र. पराभौतिक शास्त्र म्हणजे जे भौतिक शास्त्र आम्ही शिकलो ते नव्हे, न्यूटनचं क्लासिक. पराभौतिक शास्त्र म्हणजे अणूचा अभ्यास, आणि हे पराभौतिक शास्त्र आपल्याला या अध्यात्माच्या अगदी जवळ नेणार आहे. असो, तो अभ्यास थोडासा मोठा असल्यामुळे मी अभ्यास वर्गात घेतो. अजून एक पुढचं मला तुम्हाला सांगायचं आहे, छायाप्रभा. म्हणजे आपण जे म्हणतो की सावली नेहमी काळीच असते, मुळीच नाही. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं आहे की दे आर क्लासिफाइड एज 7 टाइप्स ऑफ, नेमली रेड, येलो, व्हाइट, ब्राउन, ग्रीन, पेल, येलो अँड ब्लॅक. ऑफ देम which are from body source, those are smooth, bright and dense are auspicious, and those others which are dry, dirty and thin are inauspicious. म्हणजे त्यांनी सांगितलेले की हो, या छायामध्ये, प्रभामध्ये जे रंग आहेत त्या रंगावरून त्या व्यक्तीबद्दल सांगता येतं. फक्त हा संबंध कुठेतरी राहिला होता, म्हणून मी जसं म्हणालो की काही आयुर्वेदातले पहिल्या दुसऱ्या वर्षामध्येच हा, फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच हा विषय आहे, पण ते लोक याला ऑप्शन मध्ये ठेवायचे. आणि हाच विषय जो आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला आहे तो आज आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, अतिशय अचूक सॉफ्टवेअर ज्याचा मी तुम्हाला पुरावे देणार आहे, आज आपण बघू शकतो. आज आमच्याकडे हे सॉफ्टवेअर आम्ही डेमो घेतलेलं आहे आणि ह्याच्यामुळे आज आपण काही स्कॅन सेंटर्स बनवू शकलो, सुरुवात करू शकलो आहे. बहुतेक लोक किंवा आपण सुद्धा फार लक्ष देत नाही आपल्या काही मूर्तींच्या भोवती. काही ह्या खूप जुन्या मूर्ती आहेत, 2ऱ्या-3ऱ्या शतकातल्या आहेत, पण ह्या सगळ्यांना माहित होतं की डोक्याच्या भोवती काहीतरी वेगळं प्रभावळ म्हणा, ऊर्जावलय म्हणा दाखवत होतो. आपल्या देव देवतांच्या फोटो भोवती सुद्धा आपण बघत होतो
एवढेच नव्हे तर आपले गुरु, परमगुरु, परात्पर गुरु यांच्या भोवती पण आपण त्याचा कधी विचारच केला नाही. हा, कदाचित तो चेहरा आणखीन चांगला दिसावा म्हणून एक बॅकग्राऊंडला नक्षी असावी असा आपला समज होता. पण आज अभ्यास आपल्याला सांगतोय, या आभा मंडळाचा अभ्यास आपल्याला सांगतोय की ही त्यांच्या मागे असलेली विशिष्ट अतिंद्रिय शक्ती आणि याच्यातला बराचसा भाग आज आपल्या प्रत्येकाच्या भोवती आहे. हे जे वलय आहे हे प्रत्येकाच्या भोवती आहे, कारण प्रत्येक माणूस हा विचारी आहे. आणि आपल्याला पतंजली योगने सांगितलं की विचारांचं शरीर तुमच्या भोवती असतं आणि तेच आपण बघू शकतो. ही व्यक्तीचं तोंड न उघडता या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगता येतं. आणि मी जसं म्हणालो की आपण जे बघतोय हा अन्नमय कोश आहे, एक स्थूल शरीर आहे आणि याच्यामध्ये जे एक शरीर आहे त्याला मी म्हणालो होतो की सूक्ष्म शरीर. या सूक्ष्म शरीराचे घटक म्हणजे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि या प्राणमय कोशामध्ये चक्र आणि नाड्या आहेत, ज्या तुम्हाला कदाचित एक्सरे मध्ये दिसणार नाही. ही शरीर किती वेळा कुठूनही कापलं तरी दिसणार नाही, कारण हे या नाड्या, ऊर्जावक नाड्या बघता येतात. आणि म्हणून ज्याला पण अनेक वेळा मी शब्द वापरला, ऊर्जा वलय, ऊर्जा तरंग, प्रभावळ, छायाप्रभा, विश्व चैतन्य, वैश्विक ऊर्जा, बायोप्लाझ्मा, कोरोना, आसपास की आभा, इतर संस्कृतीमध्ये ग्लोरी, बॉडी ऑफ लाईट, ह्या सगळ्यांचा अर्थ तुमच्या भोवती असलेलं तेजोवलय. या तेजोवलयाचं जर आपण शब्द बघितले तर आभा मंडळ हा अतिशय योग्य शब्द असतो. कारण आभा मंडळ, आ म्हणजे वाढीव. आपण अ वापरतो तेव्हा तो नकारात्मक अर्थ होतो, भाव, अभाव, नियंत्रित, अनियंत्रित. पण जेव्हा आपण खूप दागिने घालतो तेव्हा आपण त्याला आभूषण म्हणतो. भा म्हणजे भास्कर. तुम्हाला माहित असेल सूर्यग्रहणाच्या वेळेस ते फोटोग्राफर सगळे जिथे चंद्रबिंब पूर्ण त्याला झाकळतं त्या रेषेत जाऊन फोटो काढतात, तेव्हा त्यांना त्या सूर्याच्या बिंबाच्या बाहेर किती प्रमाणात ऊर्जेचा स्रोत होतो आहे ते बघायला मिळतं. आपल्या शरीराभोवती सुद्धा ज्याला आपण ऊर्जा कक्षमध्ये बायोफोटॉन म्हणतात त्याचा सतत उत्सर्ग सुरू आहे आणि तो आपण फोटोग्राफीमध्ये बघतो. तर जवळजवळ, आणि असं नाही की फक्त हिंदू संस्कृतीमध्येच सूक्ष्म शरीर आहे. या पृथ्वीवर जेवढ्या काही संस्कृती नांदल्या त्या सगळ्यामध्ये या सूक्ष्म शरीराची कल्पना होती. म्हणूनच कदाचित आपल्या सगळ्या वैदिक किंवा धार्मिक पुस्तकामध्ये चक्र आणि नाड्यांचा उल्लेख आहे. पण मग ह्या सूक्ष्म देहाचं विज्ञान म्हणजे जर आपल्याला सूक्ष्म देह समजून घ्यायचा असेल तर आपल्याला 3 गोष्टी शिकाव्या लागतील. एक, त्याच्या भोवती असलेलं तेजोवलय खरोखरच आहे का? सप्तचक्र, 7 प्रमुख चक्र खरोखरच आहेत का? आणि 72,000 नाड्या, अहो एवढ्याच्या छोट्याशा मुलामध्ये 72,000 नाड्या खरोखरच असू शकतील का? हा विषय आज आपण समजून घेऊया. आणि एखाद्याचं सूक्ष्म शरीराचं चित्रण जर आपल्या समोर आलं तर त्या व्यक्तीबद्दल शारीरिक, भावनिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. त्याचं सगळं गुपित आपल्या समोर येणार आहे, जे आपले वृत्ती आपल्याकडे बघून जाणून घेतात पण बोलत नाहीत, कारण त्यांना तुमचे उद्योगामध्ये जरा पण इंटरेस्ट नसतो. असो, तर हा जे सूक्ष्म शरीर आहे याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगणार आहे की या सूक्ष्म शरीराचे वजन 21 ग्रॅम आहे. तुमच्यापैकी कोणाला प्रश्न पडला की नाही माहित नाही, पण मला 4 वर्षापूर्वी प्रश्न पडला, अहो जो देह दिसतच नाही त्याला तुम्ही कुठल्या तराजूत टाकलंय आणि त्याचं वजन पण इतकं पक्क सांगतात आहे. त्यासाठी आपल्याला 1901 साली जे विदेशात माहित होतं, म्हणजे आता त्याला 2018 म्हणजे 119 वर्ष झाले त्यांना माहित होतं. आणि आपली संस्कृती, आपलं विज्ञान, आपली पुस्तकं आपल्याला माहित नव्हतं.
याच्यासाठी आपल्याला डॉक्टर डंकन मॅडगुएल याच्याकडे जावं लागेल. 1901 साली त्यांनी आपल्याला हे सांगितलं. कसं सांगितलं असेल? हा अत्यंत निष्णात वैद्य होता. याचं हॉस्पिटल म्हणजे इतकी होती की जर डॉक्टर म्हणजे पेशंटच सांगायचे की जर तुम्हाला मला वाचवायचं असेल किंवा नातेवाईक सांगायचे हा मरणासन्न व्यक्ती आहे, याला जर तुम्हाला वाचवायचं असेल तर याच हॉस्पिटलमध्ये भरती करा. आज सुद्धा आपल्या ठाण्यामध्ये आमच्याकडे आहे. बापरे, ही सिरियस केस आहे, ज्युपिटरमध्ये न्या. इथे काही हॉस्पिटल तसे असतील का अत्यंत क्रिटिकल केस म्हणजे या हॉस्पिटलमध्ये न्या. कारण एक त्यांचा अभ्यास असतो, एक त्यांची कार्यपद्धती असते ज्याच्यामुळे सक्सेस रेट जास्त असतो. तर अनेक कोमामधले पेशंट्स, अनेक मरणासन्न पेशंट्स या डॉक्टरांच्या दवाखान्यात दाखल व्हायचे, ऍडमिट व्हायचे. आणि हा स्वतः खूप अभ्यासक होता, याने याचा स्टाफ ट्रेन केला होता. आणि काही कोमामधले पेशंट बाहेर यायचे. बाहेर आले की त्यांना काही दिवस ICU मध्ये ठेवलं जायचं आणि त्याच्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये ठेवलं जायचं. आणि मग जनरल वॉर्डमध्ये जेव्हा डॉक्टर राऊंड मारायचे तेव्हा त्या व्यक्तीला खूप सांगायचं असायचं, डॉक्टर तुमच्यामुळे मी माझ्या कुटुंबात परत आलेली आहे, डॉक्टर तुम्ही मला जीवनदान दिलेलं आहे. पण त्याच वेळेस ती व्यक्ती सांगायची, डॉक्टर पण तुम्ही मला ट्रीटमेंट देत होता ना तेव्हा त्या सिस्टरला उगाच ते औषध दिसत नव्हतं. डॉक्टरांनी विचार केला, इतके दिवस बेशुद्ध होती, थोडासा डोक्यात काहीतरी भ्रम झालाय, ही काहीतरी सांगते आहे. पण अनेक पेशंट, सगळे पेशंट काही कोमातून बाहेर आले नाही, पण अनेक पेशंट्स बाहेर आले आणि ते जे सांगायला लागले त्याच्यापैकी एक केस जर तुम्हाला माहित असेल, अनिता मोर्जानीची, जी आज नेटवर खूप गाजते. ही सिंगापूरची लेडी, हिला लिम्फोमा झाला होता, ही कोमामध्ये गेली आणि हिच्या मिस्टरांनी तिला उचललं आणि सिंगापूरच्या हॉस्पिटल. ही बाहेर आली कोमामधून आणि हिने आपल्या पहिल्या नवऱ्याला सांगितलं, जो बाजूला उभा होता, मी कोमामध्ये गेल्यावर तू ह्या डॉक्टरांना फोन केलास आणि मला ऍडमिट केलं. आणि जो पहिला वॉर्ड बॉय आला तो काय म्हणाला माहितीये का, अरे ये तो गॉन केस आहे. हे पण तिने सांगितलं. तिने हे पण सांगितलं की तू माझ्या भारतातल्या भावाला फोन केलास, अरे बाबा तुझ्या बहिणीचे आता काही तास उरलेले आहेत, तू ताबडतोब निघून ये. आणि म्हणून माझ्या भावानी प्लेन मध्ये बसला, हे पण मी बघितलं. तर जेव्हा कोमामध्ये असताना सांगायला लागले तेव्हा मात्र डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कारण तसं होतं की हा कोमामधला पेशंट, याचा EEG 0 आहे, म्हणजे मेंदू काही काम करत नाहीये. याच्या कानाच्या मागे फटाका फोडला तर त्याला जाणीव नाहीये. याच्या डोळ्यावर टॉर्च फिरवला, याचे बुबळ हालत नाहीत. मग हे कोणी बघितलं, कोणी ऐकलं, कोणी जाणून घेतलंय आणि परत ते सांगतंय. फार त्यांना आश्चर्य वाटलं. पण त्याच्यानंतर अजून एक केस आली. ती स्त्री पुन्हा कोमामध्ये होती, कोमातून बाहेर आली आणि ती सांगायला लागली, डॉक्टर जेव्हा तिथे उभे होते तिच्या बेडच्या बाजूला, की डॉक्टर तुम्ही किती काळजी घेता हो पेशंटची. तुम्हाला जसं कळलं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक कोमामधला पेशंट ऍडमिट झालाय, तुम्ही सगळी कामं सोडून दवाखान्यात धावत येता. आणि तुम्ही जेव्हा धावत आलात तेव्हा तुमच्या वरच्या खिच्यातलं सोन्याचं पेन कसं खाली पडलं आणि घरंगळत गेलं. डॉक्टरांच्या हातात तिचा केस पेपर होता आणि त्या केस पेपर लिहिलं होतं की या व्यक्तीची दृष्टी गेली 5 वर्षापासून पूर्णपणे गेलेली आहे. ही गेली 5 वर्ष पूर्णपणे अंध होती. मग मात्र डॉक्टरांनी निश्चित केलं की ह्या शरीराच्या मध्ये अजून एक शरीर आहे जे सगळं बघू शकतं, ऐकू शकतं, जाणून घेऊ शकतं आणि योग्य वेळी पुन्हा सांगू शकतं. आणि म्हणून त्यांनी काय करावं, काही मरणासन्न पेशंटला ते एका ट्रॉलीवर ठेवायचे आणि त्या ट्रॉलीला एक वजन काटा लावलेला असायचा. आणि त्यांनी बघितलं की काही मरणासन्न पेशंट तडफड करायचे आणि एकदम शांत व्हायचे. तेव्हा तो वजनाचा काटा 19 ते 27 ग्रॅम वजन कमी दाखवायचं. आणि म्हणून डॉक्टरांनी निश्चित सांगितलं की सरासरी 21 ग्रामचं शरीर या मुख्य शरीरातून बाहेर पडतं
आणि तेच सूक्ष्म शरीर आहे आणि मग मात्र हा भौतिक देह पूर्णपणे निर्जीव असतो. आणि आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा हेच सांगितलंय की जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा या भौतिक शरीरातून, अन्नमय कोशातून प्राणमय कोश, त्याचे मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश घेऊन बाहेर पडतो आणि मग ही बॉडी डेड बॉडी म्हणून डिक्लेअर होते. झालं आयुर्वेदिक किंवा प्राचीन विज्ञान. आज आपण बघतो काही लोक गेलेले असं वाटतं आणि स्मशानात जाऊन जागे होतात आहे, कारण सूक्ष्म शरीर अजूनही तिथे आहे. असो, तो काय आजचा विषय नाही आहे. पण त्यांनी सांगितलं आणि आपण ऋषीमुनींनी जे सांगितले ते त्याचा आपण अभ्यास करतो आहोत. आणि आपल्या ऋषीमुनींनी काय सांगितलं, आपण जन्म घेतो तेव्हा काय होतं, आईच्या उदरामध्ये जेव्हा 3-3.5 महिन्यानंतर ते बाळ, तो गर्भ जेव्हा सर्व अवयवयुक्त निर्माण होतो, तयार होतो, तेव्हा हा प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश घेतो. आणि मग मात्र ते बाळ त्या आईच्या प्रत्येक कृतीला, तिने आंबट खाल्लं असेल तरी, तिने काही वाचलं असेल त्याचा आनंद तो घेतो. आणि पूर्वी हे सोनोग्राफीच्या मधून माझ्याकडे पण काही फोटो होते की त्याच्यात तो डोळा मिचकवायचा आईने आंबट खाल्लं तर. आज सोनोग्राफीवर खूप निर्बंध टाकल्यामुळे आज आपल्याला ते दाखवता येत नाही किंवा बघता येत नाही. पण ते बाळ त्या दिवसापासून आपण त्याला सजीव म्हणतो, ते ती स्थिती येते कारण त्याच्यात प्राणमय कोश संचारलेला असतो. असो, सूक्ष्म देहाची ओळख घेताना आपल्याला हे बघावं लागणार आहे की आपला स्थूल देह, ज्याला आपण इंद्रिय देह म्हणतो, ह्या अन्नमय कोशाची, म्हणजे जे आपण बघतो आहोत त्या भौतिक शरीराचं पूर्णपणे वाढ आणि नियंत्रण करतो. एक छोटंसं उदाहरण देतो. आज आपल्याकडे अनेक जोडपी आहेत, 7-8 वर्ष झालेले आहेत, त्यांना इश्यू नाही आहे, गर्भधारणा नाही आहे, त्यांचे रिपोर्ट्स, मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. पण त्यांना कोणाचं तरी सद्गुरूंचं सहाय्य मिळतं, अधिकारी व्यक्तींचं मिळतं आणि ते बघतात की कुठे गडबड आहे, कुठल्या कोशामध्ये आहे, कुठलं कर्म चुकलेलं आहे, कुठलं कर्माचं बंधन त्याच्यावर पडलंय, ते जर काढलं तर त्या व्यक्तीला गुड न्यूज मिळते. मानसिक, भावनिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी हा कारणीभूत असतो. आपले सगळे ठसे अनेक जन्माचे आपल्या बरोबर असतात. म्हणून एखादी व्यक्ती आपल्याला पटकन आवडते, पटकन आपला त्याच्याबद्दल संवाद साधतो. पण एखादी व्यक्ती अगदी ती आपल्या कुटुंबातली असली तरीही जाम पटत नाही. 2 भाऊ म्हणा, 2 बहिणी म्हणा, नवरा बायको म्हणा, प्रचंड वितुष्ट. याचं कारण आपल्या मनोमय कोशामध्ये असलेले मागच्या जन्मीतले ऋणानुबंध. पण मनोमय कोश घेऊ तेव्हा मी तुम्हाला परत सांगणार आहे, अंतरातील सूक्ष्म लोकांशी, सूक्ष्म सृष्टीशी हा देह सतत संपर्कात असतो. पण आपण जागृत मनाने बाहेर जास्त बघत असतो. अरे त्याचं काय झालं, मग तो तिथे कसा राहणार आहे, मग त्यांनी तिथे काय करायला पाहिजे. आपण आपल्यामध्ये बघत नाही आणि म्हणून आपल्याला आपल्याबद्दलची माहिती कमी मिळते. पण एखादी व्यक्ती शांत गाढ झोपते आणि तिला काही पूर्वसूचना मिळतात, त्याच्या नातेवाईकांकडून मिळतात, ती व्यक्ती जिथे जाणार आहे ती जागा दिसते. म्हणजे आपला सूक्ष्म देह, म्हणजे जेव्हा आपण गाढ झोपतो, जेव्हा अवस्थेमध्ये असतो, निर्विचार अवस्थेमध्ये असतो, जेव्हा आपलं जागृत मन झोपलेलं असतं, तेव्हा ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, त्याला मी मनोमय कोश म्हणतो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला वाटेल की कदाचित भारतातले लोक खूप श्रद्धावान आहेत म्हणून भारतात होतं का, नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो, अमेरिकेतल्या रॉबर्टसनचं 1898 मध्ये त्याला स्वप्न पडलं की एक ब्रिटिश बंदरातून एक पहिल्यांदा प्रवासाला निघालेली मोठी बोट आहे, त्याच्यावर 2000 प्रवासी आहेत, त्याला कॅप्टनचं नाव पण दिसलं. आणि ती बोट काही अंतरावर गेल्यावर एका हिमत सगळे 2000 लोकांना जलसमाधी मिळते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळ्या न्यूजपेपरवाल्यांना फोन लावला, अहो ती कुठून ती बोट वगैरे कुठून निघत असेल तर तिला थांबवा, तिच्याबद्दल ऍक्सिडेंट होणार आहे. पत्रकार म्हणाले, आम्ही स्वप्नांवर विश्वास ठेवत नाही. पण याला 14 वर्ष जावे लागले. 1912 साली ती जी बोट होती ती कुठली होती, अंटार्क्टिका. अगदी तसंच घडलं आणि मग मात्र
त्याचा उदोदोन त्याच्यावर पिक्चर पुस्तक लिहिल्या गेली. म्हणजे सूक्ष्म देह या सूक्ष्म सृष्टीमध्ये जिथे सगळे आपले रहस्य आहेत त्याच्याशी संपर्कात असतो. आपण मात्र संपर्कात बाहेरच्या जगाशी असो तर तसं होऊ देऊ नका. प्राणमय कोश समजून घेऊया. भौतिक देह, अन्नमय कोश सगळ्यांना माहिती आहे. प्राणमय कोश हृदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण, नाडीचा वेग, श्वास, शरीरातील तापाचे नियंत्रण, हार्मोन्स, पाचक रस व्यवस्थित ठेवणे. आपल्याला वाटते मेंदूचं कार्य आहे, मेंदूपासून याला सगळं नियंत्रित केलं जातं. पण आज मी तुम्हाला सांगतो आमच्या बॉम्बेमध्ये अनेक मोठे 10 कोमा मधले पेशंट्स आहेत. आणि जर तुम्ही डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर काय कधी, उद्या सुद्धा हे बाहेर येऊ शकतात आणि 6-6 महिने जातात. आणि ह्या पेशंटला दर 2 तासाला नाकाच्या नळीतून ज्यूस दिला जातो, एनर्जी ज्यूस वेगवेगळ्या प्रकारचा. आणि पुन्हा हे जो कोमा मधला पेशंट याचा EEG 0 आहे, मेंदू पूर्णपणे शांत आहे. ही व्यक्ती कोणाला ओळखत नाही, ऐकू येत नाही असं आपल्याला वाटतं. पण रोज रात्री यांचं युरिन आउटपुट चेक केलं जातं. कोण करतं हे काम? प्राणमय कोश आपला करत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून कोमा मधले पेशंट जे आपलं ऐकत नाही असं आपल्याला वाटतं, त्यांच्याबद्दल सावधगिरी बाळगा. कारण त्यांना सगळी जाणीव असते, सगळं त्यांना माहीत असतं, बघत असतात ते. मनोमय कोश पविवर्तकांच्या पुनर्जन्मच्या पुस्तकामध्ये त्यांनी खूप केसेस अभ्यासल्या. तो 4 वर्षाचा मुलगा पाण्याला खूप घाबरायचा. हे तिथे गेले, त्याच्यावर प्रयोग केले. त्यांनी सांगितलं की मी गणपती विसर्जनला मी गेलो होतो तेव्हा माझं पण विसर्जन झालं आणि मला माझ्या काकांनी वरती आणलं. आणि आपले सगळे तिरस्कार, द्वेष, असूया, मत्सर, कोणाबद्दल आसक्ती, घृणा, बेचैनी, प्रेम, जिव्हाळा याचे सगळे ठसे आपल्या मनोमय कोशात असतात. मी तुम्हाला एक छान, आपण नेहमी एक वाक्य वापरत असतो बरेच वेळा की मी या जगात आलोय, अंगावर कपडे सुद्धा नव्हते आणि मी हे जग सोडून जाणार आहे. इथली कुठली भौतिक संपत्ती मी घेऊन जाणार नाही. आपलं हे अज्ञान आहे. आपण मागच्या जन्मी सोडलेले संकल्प, दिलेली वचनं, निर्माण केलेले ऋणानुबंध, मग ते प्रेमाचे असो, दुश्मनीचे असो, खुनाचे असो, आणि आपण मागच्या जन्मी घेतलेले आणि दिलेले कर्ज, हे सगळं आपल्याला ज्ञात असतं. आणि ते त्याची पूर्तता तिथे होईल त्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतो. त्या आई वडिलांची आर्थिक स्थिती, त्यांची आध्यात्मिक स्थिती, त्यांची देश, त्यांची भाषा, संस्कृती आपण निवडतो आणि मग आपण त्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतो. त्यावेळेस काय होत असतं, जेव्हा हा सूक्ष्म देह, जेव्हा भौतिक देह धारण करायचा निश्चय करतो तेव्हा त्याच्या आनंदमय कोशामधला छोटासा अंश पुरुष बीजावर आरूढ होतो, स्त्री बीजाशी संयोग पावतो आणि मग त्या स्त्रीला गर्भधारणा होते. म्हणून सूक्ष्म देह हा फार महत्वाचा आहे. पुढे जाऊया. विज्ञानमय कोश. एखादी व्यक्ती एकदाच पुस्तक वाचते, एखादी व्यक्ती 10 वेळा वाचते पण लक्षात राहत नाही. ट्रम्प कार्ड ते आहे. एक उदाहरण देतो. हा 7-8 महिन्याचा मुलगा तासन तास माउथ ऑर्गन वाजवतोय. हा 2.5 वर्षाचा मुलगा 1.5 तास स्टेज शो देतोय, अजून शाळेत गेलेला नाहीये. हे पिल्लू 7 इन्स्ट्रुमेंट्स छान पैकी वाजवतोय. हा रशियन मुलगा अत्यंत प्रभावीपणे हे इन्स्ट्रुमेंट वापरतोय. ह्याच्या आईवडिलांना जेव्हा विचारलं का हो तुम्ही सुद्धा स्टेज शो देता का, तबला तुम्ही पण वाजवत होता का, त्याच्या आईवडिलांनी सांगितलं आम्ही आयुष्यात तबलाला हात लावला नाहीये. याचा की आपल्याला जे आधुनिक विज्ञान सांगतं की 22 गुण वडिलांकडून, 22 गुण आईकडून आणि 2 लिंगसूत्र असे 46 गुणसूत्र क्रोमोझोम्स घेऊन ते बाळ जन्माला येतं. अहो मग ते आईसारखं नाही तर वडिलांसारखं तरी दिसायला पाहिजे. पण आज तुम्ही बघा स्वतः
एका कुटुंबामध्ये 2-3 लोक, 2-3 मुलं असतील, पूर्वी तर 7-8 असायची. एक बुटक, एक उंच, एक बुद्धिमान, एक ढ, एक व्यंग घेऊन येते, एक अवंग निर्वंग असतं. हे कसं आहे? कारण सूक्ष्म देहामध्ये, त्याच्या मनोमय कोश आणि विज्ञानमय कोशामध्ये जी माहिती आहे त्यानुसार त्याचा भौतिक देह निर्माण होत असतो. म्हणून ते पहिलं वाक्य होतं की आपला सूक्ष्म देह या भौतिक देहाची वाढ आणि नियंत्रण करतो. म्हणून माझे जे 2 गोल्ड मेडलिस्ट मित्र आणि त्यांची मिसेस आहे, त्यांचा मुलगा 10वी पास होत नाहीये. म्हणजे तुमच्या मनोमय कोशात सूक्ष्म देहाचा अभ्यास हे आपल्याला हा अभ्यास घडून आणतो. आनंदमय कोश, तुमच्या भोवतीचं तेजोवलय, तुमची मागच्या जन्मातली साधना, गुरुकृपा, तुमचं स्वास्थ्य, तुमचं त्याचबरोबर तुमचं खडतर प्रारब्ध. कधी कधी आम्ही स्कॅन घेऊन सांगतो, मला असं वाटतं की तुमची 7.5 नाहीतर कुठली तरी महादशा, जरा ज्योतिषांकडे जाऊन कन्फर्म करा. नेमकी तीच माहिती असते जी आपल्याला सहस्त्रार चक्रामध्ये बघायला मिळते, कारण तिथे तुमचं ऊर्जा वलय ती भाषा सांगत असते. आणि सूक्ष्म देहाचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याची टेक्नॉलॉजी कशी झालेली आहे त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आभामंडळाचं विज्ञान म्हणून काय हा अभ्यास करावा लागेल. या आभामंडळ विज्ञानामध्ये आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. तेजोवलय, ऊर्जा वलय, ज्याला इंग्लिशमध्ये बायोफिल्ड म्हणतात. ब्रह्मरंध्रापासून संपूर्ण स्थूल शरीरावर पसरलेल्या 72,000 ऊर्जा नाड्या खरोखरच आहेत का? आणि चक्र, ऊर्जा केंद्र, एनर्जी झोन. चक्र हा आपला शब्द आहे, पण विदेशामध्ये त्याला एनर्जी झोन्स म्हणतात आणि तो शब्द जास्त योग्य आहे. ऊर्जा केंद्र, हे ऊर्जा केंद्र खरोखरच ही वैश्विक ऊर्जा घेतात आणि आपल्या ऊर्जावाहक नाड्यामधून सर्व अवयवांना देतात. म्हणजे समजा या एरियामध्ये एखादा ट्रान्सफॉर्मर असेल, तो जर जळाला तर तुमचा सगळा भाग त्याला विद्युत पुरवठा होणार नाही. म्हणून ऊर्जा केंद्र हा शब्द जास्त योग्य आहे. विद्युत चुंबकीय क्षेत्र, ज्याला आपण तेजोवलय आणि ऊर्जावलय म्हणतो, ज्याला आपण बायोफिल्ड म्हणतो, जे आपण बघतो ते कसं निर्माण होतं हे आपण थोडक्यात समजून घेऊया. याच्यासाठी मी आपल्या हृदयाचं उदाहरण देत असतो, जे आपल्याला माहिती आहे भौतिक देहात आहे म्हणून. आपल्या हृदयाला एक इलेक्ट्रिक इम्पल्स लागतो, विद्युत संवेदना, त्याच्यानंतर ते आकुंचन पावतं, पुन्हा त्याला दुसरं मिळतो, पुन्हा आकुंचन पावतं. म्हणजे त्याच्या प्रत्येक आकुंचनासाठी त्याला एक विद्युतचा प्रवाह लागतो. आज मी तुमच्याशी बोलतोय, मला माहिती आहे आपण उशिरा सुरू झालाय, आपल्याला लवकर संपवायचं आहे, पुढच्या स्लाइडचं मला भान आहे. ह्या सगळ्यांचं विद्युत संवेदनाच्या रूपात माझ्या संपूर्ण शरीरभर माझ्या हातवारे करतोय, माझ्या हातांना, स्नायूंना, माझ्या ग्रंथींना ही माहिती जाते विद्युत संवेदनाच्या रूपात. आणि आपल्याला मॅक्सवेल आणि फॅरेडेने असं सांगितलंय की जेव्हा एखादा विद्युत प्रवाह वायर मधून जाईल त्याच्या भोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं असेल आणि ते आपण बघतो आणि मग त्याच्यातून आपण सांगतो की याच्यातून किती अँपिअरचा भाग गेलेला आहे. म्हणजे माझ्या विचारांचं, बरं तुम्ही पण इथे काही स्थितप्रज्ञासारखे बसलेले नाहीत, तुम्हाला पण काळजी आहे, आज उशीर होणार आहे, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. हे सगळा जो विचार तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुमच्या भोवती सुद्धा एक विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे, कारण त्या संवेदना सतत सुरू आहे, विचार सतत सुरू आहे. विचार सुद्धा एक विद्युत संवेदनाच आहेत. आणि आमचं मेडिकल सायन्स याचा वापर करत आहे. तुमच्या हृदयाचं काही माहिती करून घ्यायची असेल तर काय तुमचं लगेच हृदय उघडून बघत नाही, आपण ECG काढतो बघा, इलेक्ट्रोड्स ठेवतो आणि आपल्या हृदयाला कसं इलेक्ट्रिक इम्पल्स मिळते आणि ते ऊर्जा क्षेत्र कसं निर्माण झालं हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण ते आलेखाच्या रूपात बघतो आणि त्याच्याबद्दल सांगतो. काही लोकांना फिट्स येतात तेव्हा परत काय आपण डोकं फोडून बघत नाही, EEG काढतो बघा आपण आणि आपण आलेखाच्या रूपात तो बघतो आणि आतलं कार्य, आतलं अवयव कसं कार्य करते समजून घेतो. मी तुम्हाला एक छोटीशी फिल्म दाखवतो जी माझ्या मुलीने केलेली आहे, ती बघूया. 5 लिंब घेतलेली आहेत, कुठे इलेक्ट्रिक कनेक्शनला लावलेली नाही आहेत, कॉपर आणि झिंक प्लेट्स आणि वायरचे तुकडे लावलेले आहेत आणि त्याला एक बल्ब लावलेला आहे. बघा काय होतंय.